नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 29 जानेवारी 2026 रोजीचा करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। त्याचबरोबर आजच्या सेशनमध्ये काही नवीन गोष्टी जसं की रिसेंटली घडलेल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण सेशनच्या सुरुवातीलाच घेणार आहोत। मग ही पद्धत कशी वाटते कशी नाही हे तुम्ही मला सांगायचे। त्याचबरोबर जर बघितलं तर जी काही आपली 26 जानेवारीची ऑफर आहे ती कंटिन्यू असणार आहे 31 जानेवारी पर्यंत। म्हणजे जे काही बरेचसे विद्यार्थी त्यांचे पगार वगैरे व्हायचे बाकी असतील, बरेचसे पॅरेंट्सचे आणि त्याचबरोबर विद्यार्थी स्वतः जे काम करून शिकत आहे, तर त्यामुळेच आपण ही ऑफर जी आहे ती एक्सटेंड केलेली आहे 31 जानेवारी पर्यंत। याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। तोपर्यंत तुम्ही RD26 नावाचं कुपन जे आहे ते वापरू शकता आणि 25% पर्यंत डिस्काउंट मिळू शकता। ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर आहे। मित्रांनो, आता नवीन जे काही आपण सुरू केलेले ते आजपासूनच सुरू करतोय आपण। अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालेलं आहे। त्यांना अभ्यास मित्राच्या सर्व परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। त्यांच्याविषयी सर्व महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपण बघूया। ते महाराष्ट्राचे एकूण 6 वेळा उपमुख्यमंत्री बनले होते। सर्वात जास्त काळासाठी उपमुख्यमंत्री आणि सर्वात कमी काळासाठी उपमुख्यमंत्री म्हणून देखील ते राहिलेले आहेत। त्याचबरोबर जर बघितलं तर सध्याचे ते 8वे उपमुख्यमंत्री होते। 8वे उपमुख्यमंत्री म्हणून ते कार्य करत होते। त्याचबरोबर जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्र्यांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहे। पहिल्या क्रमांकावर बॅरिस्टर शेषराव वानखेडे, दुसरा क्रमांक अजित पवार यांचा आहे। 11 वेळा त्यांनी अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला होता 2025 पर्यंत। त्यानंतर लोकसभेचे सदस्य सुद्धा राहिलेले आहेत ते 1991 मध्ये आणि 8 वेळा विधानसभेचे आमदार राहिलेले आहे। मित्रांनो, आपण जर बघितलं तर महाराष्ट्र विधानसभेचे 23वे विरोधी पक्षनेते राहिलेले 2022-23 मध्ये आणि त्याच्या अगोदर ते विधान परिषदेमध्ये सभागृह नेते म्हणून काम केलेलं आहे त्यांनी 2020 ते 2022 दरम्यान। तर ही माहिती जी आहे ती सफिशियंट आहे अजित पवारजी यांच्याविषयी। बाकी तुम्हाला जर काय अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायची, कमेंट बॉक्स तुमचाच आहे। तर आपलं हे इयर बुक आहे 2025 वर्षाचं, जे तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल। सुरू करूया प्रॉपर प्रश्न उत्तरांचा आपला सिलसिला। तर पहिला क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची निवड झालेली आहे? तर आपण जर बघितलं तर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे शेख जोवान बिन अहमद अल थानी। तर शेख जोवान बिन हमद अल थानी जे आहे, अहमद नाही हमद आहे, तर यांची जर बघितलं तर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। आपण जर बघितलं त्यांनी कुणाची जागा घेतली तर भारताच्या रणधीर सिंग यांची त्यांनी जागा घेतलेली आहे। तर आपण जर बघितलं तर शेख जोवान जे आहे ते मूळचे कुठले आहे? कतारचे आहे। ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाची स्थापना 16 नोव्हेंबर 1982 रोजी करण्यात आली होती। कुवेत सिटी जी आहे कुवेतमध्ये तिथे तिचं मुख्यालय आहे। 45 आपण जर बघितलं तर सदस्य देश आपल्याला बघायला मिळतात। मित्रांनो, महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय नियुक्ती आपण इथे बघूया। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक उर्जित पटेल हे आहे। रिसेंटली यावर आपल्याला प्रश्न विचारून झालेला आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक आहे डॅनियल कॅट्स। व्हेनेझुएलाच्या नवीन अध्यक्षा म्हणजे राष्ट्रपती आहे डेल्सी रॉड्रिगेज। इंटरपोलचे नवीन अध्यक्ष लुकास फिलिप। संयुक्त राष्ट्राच्या पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस आहे शेखा अल नोवेस। न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन उपाध्यक्ष आहे राजीव रंजन। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे क्रिस्टी कोवेंट्री। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन सीईओ आहे संजोग गुप्ता। युनेस्कोचे नवे महासंचालक आहे खालिद अल एनानी। आयुसियन स्पीशीज सर्व्हायव्हल कमिशनचे पहिले आशिया अध्यक्ष आहे विवेक मेनन। जागतिक बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष आहे गेनाडी गोलोवकिन। पुढे जाऊया दुसरा क्वेश्चन, भारतातील सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र कोणाला देण्यात आला? तर भारतातील शांतताकालीन शौर्य पुरस्कार जो आहे अशोक चक्र हा सर्वोच्च शांतताकालीन पुरस्कार आहे जो शुभांशु शुक्ला यांना देण्यात आलेला आहे। इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला भेट देणारे हे भारतातील पहिले व्यक्ती आहे। त्यामुळं आणि हे एक शौर्य दाखवणारच काम आहे, कारण आपण जर बघितलं तर स्पेसमध्ये जाणं तिथे राहणं खूप मोठी गोष्ट आहे। भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना देशाचा सर्वोच्च शांतताकालीन पुरस्कार जो आहे अशोक चक्र मिळालेला आहे। तर यावर 100% मित्रांनो प्रश्न जो आहे तो विचारला जाईल।
तर पहिले 2 क्वेश्चन जे आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. खास करून हा जो दुसरा प्रश्न आहे त्यावर प्रश्न 100% परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला त्यांनी भेट दिलेली आहे आणि ते भेट देणारे पहिले भारतीय बनलेले आहे. जून 2025 मध्ये शुभांशु शुक्ला ऑक्झिओम 4 मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये गेले होते. तिसरा प्रश्न आहे, जगातील सर्वात जुनी शिलालेख कला जी 67,800 वर्षापूर्वीची आहे कोणत्या देशातील मुना बेटावर सापडलेली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर बघितलं तर ही जी काही शिलालेख आहे जगातील सर्वात जुनी गुफालेख पण आपण म्हणू शकतो. आपल्या देशातील सगळ्यात जुनी गुफालेख कुठे बघायला मिळते आपल्याला? मध्य प्रदेशमध्ये. कुठे? तर भीमबेटका या ठिकाणी. त्याचबरोबर आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये अजिंठा या ठिकाणी जर आपण बघितलं तर भिंतीवर पद्मपाणी म्हणून एक चित्र जे आहे ते बघायला मिळतं. तर त्यावर प्रश्न विचारून झालेले UPSC मध्ये एक पद्मपाणी जो काही समजून पेंटिंग आहे ती आपल्याला कोणत्या ठिकाणी बघायला मिळते? तर अजिंठा या ठिकाणी बघायला मिळते. त्याचप्रमाणे जगातील सगळ्यात जुनी 67,000 वर्षापूर्वीची जी काही आपल्याला शिलालेख कला जी आहे किंवा पेंटिंगची कला जी आहे भिंतीवर ती इंडोनेशियामध्ये बघायला मिळालेली आहे मुना बेटावर. मित्रांनो, आपण जर बघितलं तर मुना बेट कुठे आहे हे लक्षात ठेवा. लाल गेरूपासून बनवलेल्या ह्या आकृत्या आपल्याला बघायला मिळालेल्या आहे. मुना बेट इंडोनेशियामधील आहे. चौथा प्रश्न आहे, नॅशनल जिओग्राफी डे 2026 कधी साजरा केला जातो? तर हा दिवस 27 जानेवारीला साजरा केला जातो. हा दिवस 27 जानेवारीलाच का साजरा केला जातो? कारण नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची स्थापना 27 जानेवारी 1888 मध्ये करण्यात आली होती. वॉशिंग्टन DC मध्ये आपण जर बघितलं तर इथं मुख्यालय आहे. आपण जर बघितलं तर 33 शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी याची स्थापना वॉशिंग्टन DC या ठिकाणी केलेली आहे. मग आपण जर बघितलं तर या वर्षीचा जिओग्राफी डे जो आहे त्याची थीम आहे एक्सप्लोरेशन अँड कन्झर्वेशन प्रोटेक्टिंग अवर प्लॅनेट. तर हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन आहे, कोणत्या प्रदेशात किंवा राज्यात सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या विरुद्ध ऑपरेशन मेगाबुरू नावाची मोठी नक्षल विरोधी मोहीम सुरू केली? तर ऑपरेशन मेगाबुरू जे आहे मित्रांनो ते सारंडा झारखंड या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन आहे. आपण जर बघितलं तर झारखंडच्या पश्चिम सिंहभूमी जिल्ह्यात ऑपरेशन मेगाबुरू अंतर्गत जंगलात एक मोठी सुरक्षा मोहीम जी आहे ती राबवण्यात आलेली आहे. सैन्याने सारंडा जंगलात छापा टाकलेला आहे, ज्यामध्ये आपण जर बघितलं तर सैन्यासोबत झारखंड पोलीस, CRPF ची 209 कोब्रा बटालियन, झारखंड जॅग्वार्स यांनी संयुक्तपणे ही मोहीम जी आहे ती राबवलेली आहे, ज्यामध्ये 1,500 जवानांचा आपल्याला काय बघायला मिळतो? सहभाग बघायला मिळतो. ऑपरेशन मेगाबुरू सारंडा झारखंड. पुढे जाऊया. 6वा प्रश्न आहे, ICC ने बांगलादेशऐवजी T20 विश्वचषक 2026च्या गट क मध्ये कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचा समावेश केला? तर बांगलादेशऐवजी स्कॉटलँडचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे. बांगलादेशने असं सांगितलं होतं की भारतामध्ये आम्ही सुरक्षित नाहीये. मग आपण जर बघितलं तर आमचे सामने जे आहे ती श्रीलंकेत शिफ्ट करा. पण बांगलादेश काही क्रिकेटमध्ये एवढा पण मोठा नाही की त्याची आपण प्रत्येक मर्जी जी आहे ती चालू शकतो. तर आपण जर बघितलं त्यांचे सामने आपण काही शिफ्ट केलेले नाहीये आणि ते म्हणाले की आमचे सामने जर शिफ्ट करणार नसेल तर आम्ही पुल ऑफ म्हणजे आम्ही या स्पर्धेतून बाहेर पडतो. तर भारत म्हणे ठीक आहे बाहेर पडा, किंवा भारत म्हणण्यापेक्षा ICC म्हणाले की ठीक आहे बाहेर पडा. त्याच्या जागी आपण स्कॉटलँडला ऍड केलेलं आहे. ICC T20 विश्वचषक आता फेब्रुवारी 2026 पासून चालू होणार आहे, ज्याचे सामने 2 देश आयोजित करत आहे, भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे. मित्रांनो, या ज्या काही बॅचेस आहे तर यावर तुम्हाला 25% डिस्काउंट जे आहे ते बघायला मिळत आहे. ज्या फाउंडेशन बॅच आहे त्यामध्ये पण 5 बॅचेस जे आहे ते इन्क्लूड बघायला मिळणार आहे. इथं जे तुम्हाला नावं दिसत आहे त्या. मग आपण जर बघितलं 21,000 PYQ ची बॅच आहे, हे नोट्स पॅक आहे. तर या सगळ्यांवर डिस्काउंट आहे. तुम्ही CJ लाईव्ह कुपन कोड सध्या यूज नका करू, 31 तारखेपर्यंत RD26 नावाचं कुपन यूज करा, तुम्हाला 25% डिस्काउंट मिळणार आहे. त्याचबरोबर टेलिग्रामचं चॅनल, इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरायचं नाहीये. 7वा प्रश्न आहे, जागतिक आर्थिक मंचाने 4थ्या औद्योगिक क्रांतीसाठी 5 नवीन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यापैकी एक केंद्र भारतातील कोणत्या राज्यात स्थापन केलं जाणार आहे? तर यापैकी एक केंद्र जे आहे ते भारतातील आंध्र प्रदेश राज्यामध्ये स्थापन केलं जाणार आहे. यापूर्वी 4थ्या औद्योगिक क्रांतीसाठी हैदराबाद या ठिकाणाची निवड करण्यात आली होती. ते कुठं आहे? तर तेलंगणामध्ये आहे.
तर आपण जर बघितलं तर आंध्र प्रदेश व्यतिरिक्त इतर नवीन केंद्र फ्रान्स, UK, UAE या देशामध्ये असतील. भारतात अशी 2 केंद्र आधीच आहे, एक ऑलरेडी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि दुसरं तेलंगणामध्ये हैदराबादमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तिसरं केंद्र चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्थापन केलं जाणार आहे आंध्र प्रदेशमध्ये. निश्चितच ते समजा विशाखापट्टणम मध्ये असू शकतं किंवा अमरावतीमध्ये असू शकतं. ही केंद्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आणि आपण जर बघितलं तर IoT सारख्या नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक आव्हाने सोडवण्यासाठी सरकारे, व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थांना एकत्र आणतील. बघा 8वा प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिन 2026च्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार मंजूर केला आहे? तर शौर्य पुरस्कार जे आहे मित्रांनो ते 70 जवानांना दिले जाणार आहे. मित्रांनो 70 शौर्य पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल मी एक सेपरेट सेशन जे आहे ते घेणार आहे. या पुरस्कारांमध्ये जर बघितलं तर 1 अशोक चक्र आहे, 3 कीर्ती चक्र आहे, 13 शौर्य चक्रांचा समावेश आहे. आपण जर बघितलं नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा, मेजर अर्शदीप सिंग आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर यांना कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलेले आहे. मित्रांनो आपण बघितलेले शुभांशु शुक्ला जे आहे तर त्यांना ऑलरेडी काय मिळालेलं आहे? अशोक चक्र देण्यात आलेलं आहे. तर लेक्चरच्या सुरुवातीलाच आपण जो काही दुसरा क्वेश्चन बघितलेला आहे त्यामध्ये अशोक चक्राने ऑलरेडी शुभांशु शुक्ला जे आहे तर त्यांना सन्मानित करण्यात आलेले ते आपण बघितलं. आता कीर्ती चक्र ज्यांना मिळालेलं आहे तर ते सुद्धा 3 व्यक्ती लक्षात ठेवा, नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा, मेजर अर्शदीप सिंग आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर. ऑपरेशन सिंदूरमधील भूमिकेसाठी कर्नल सोफिया कुरेशी यांना विशिष्ट सेवा पदक जे आहे ते देण्यात आलेलं आहे. 9वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये प्रवाशांची सुरक्षा आणि मदत वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेने ASC अर्जुन नावाचा ह्युमनॉइड रोबोट कोणत्या रेल्वे स्थानकावर तैनात केलेला आहे? तर आपण जर बघितलं तर जे काही आपले रेल्वे प्रोटेक्शन फोर्स जे आहे RPF जे आहे तर त्याला मदत करणारे हा ASC अर्जुन नावाचा रोबोट त्याला विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं ह्युमनॉइड रोबोट म्हणजे माणसांसारखे दिसणारे रोबोट. तर आपण जर बघितलं तर RPF कर्मचाऱ्यासोबत हा काम करणारे, स्टेशन ऑपरेशन मध्ये मदत करणारे, विशेषतः प्रवाशांच्या गर्दीच्या वेळी हा कामाला येणार आहे. 10वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये रशिया, युक्रेन आणि अमेरिका यांच्या प्रतिनिधी मधील शांतता चर्चेची पहिली फेरी कोणत्या शहरात झाली? तर ही अबुधाबीमध्ये, UAE मधील अबुधाबी या ठिकाणी ही पहिली फेरी जी आहे ती पार पडलेली आहे. मग याला उपस्थित कोण होते? तर युक्रेनचे संरक्षण मंत्री रुस्तम उमरोव, अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जारेड कुशनर आणि रशियाचे ऍडमिरल इगोर कोस्टयुकोव्ह तर यांचा सहभाग आपल्याला बघायला मिळतो. रशिया युक्रेन युद्धावर तोडगा काढणं हा या समिटचा किंवा बैठकीचा मूळ मुद्दा आहे. 11वा प्रश्न आहे, बांगुरुंबा हे कोणत्या समुदायाचं पारंपरिक लोकनृत्य आहे ज्याच्या ऐतिहासिक उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी 2026 मध्ये उपस्थित होते? तर बांगुरुंबा जे आहे मित्रांनो ते बोडो समाजाचं आपण जर बघितलं तर एक पारंपरिक लोकनृत्य आहे ज्यामध्ये 10,000हून अधिक कलाकारांनी या लोकनृत्यामध्ये भाग घेतलेला आहे. तर बोडो समुदायाचं एक लोकनृत्य जे निसर्गापासून प्रेरित आपल्याला बघायला मिळतं, शांती, समृद्धी आणि सामूहिकतेचे प्रतीक आहे. मित्रांनो आपण जर बघितलं तर हे प्रामुख्याने बिगसागू हा बोडो समाजाचा 9 वर्षाचा सण आहे तर त्यावेळी हे नृत्य जे आहे ते सादर केलं जातं. 12वा क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये हवामान बदलाचा सामना करण्यासाठी ICAR आणि बॉर्लॉग इन्स्टिट्यूट फॉर साऊथ एशिया यांनी कोणता डिजिटल क्लायमेट ॲटलास लॉन्च केला? तर ICAR आणि बॉर्लॉग इन्स्टिट्यूट फॉर साऊथ एशिया यांनी मिळून ACASA इंडिया हा ॲटलास जो आहे हा लॉन्च केलेला आहे. ॲटलास ऑफ क्लायमेट अडॅप्टेशन इन साऊथ एशिया ॲग्रिकल्चरल असा याचा फुल फॉर्म आहे. याचं उद्दिष्ट आहे कृषी हवामान जोखमीचे नकाशे तयार करणे आणि हवामान बदलाच्या परिणामानुसार शेतकऱ्यांना पीक निवड आणि व्यवस्थापन करण्यास मदत करणे. मित्रांनो आय होप तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. मग टेस्ट क्वेश्चन जे आहे ते मी तुम्हाला डायरेक्ट इथे देतो. हे टोटल शौर्य पुरस्कार जे आहे
शौर्य पुरस्कार ते किती जणांना देण्यात आलेले हे तुम्ही मला सांगायचं आहे. त्यानंतर अर्जुन पुरस्कार जो आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी भारतातील कोणत्या राज्यातील शहराची निवड केली जाणार आहे तर हे तुम्ही मला सांगायचे आहे. तर हे 3 प्रश्न जे आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. थांबूया मग आता आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. आणि तुम्हाला जी काही 26 जानेवारीची ऑफर आहे तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्या. तिथं RD26 नावाचं कुपन यूज करा, म्हणजे तुम्हाला फीमध्ये डिस्काउंट मिळून जाईल. तर थांबूया, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.